संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथे सुरू असणाऱ्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज वैकुंठ गमन महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित सप्ताहात तालुक्याचे आमदार अमोल खताळ नुसतेच सहभागी झाले नाही तर त्यांनी स्वतः पंक्तीमध्ये आमटी भाकरीचा महाप्रसाद वाटपामध्ये सहभाग घेतला। आपण संगमनेर तालुक्याचे आमदार आहोत आणि पंक्तीत कसे वाढायचे याची कुठलीही तमा न बाळगता त्यांनी थेट आयोजकांकडून आमटीची बादली घेत उपस्थित भाविक भक्तांना स्वतःच्या हाताने आमटी वाढण्याचं काम करत धार्मिक कार्यात कुणीही लहान मोठा नाही हे दाखवून दिले। संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमनास 375 वर्ष पूर्ण झाले। त्यानिमित्तानं संगमनेर अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरील बोटा येथे संगमनेर आणि अकोले या दोन्ही तालुक्यातील आसपासच्या 100 गावांच्या सहभागातून महोत्सव सुरू आहे। या अखंड हरिनाम सप्ताहात संगीत गाथा पारायण, प्रवचन, कीर्तन सोहळा 30 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे। या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये संत तुकाराम महाराज गाथा पारायण, नामांकित महाराष्ट्रातील संतांचे वंशज असलेले कीर्तनकार यांचे कीर्तन तसेच प्रवचन या धार्मिक कार्यक्रमांचा परिसरातील भाविक भक्त लाभ घेत आहेत। दररोज येणाऱ्या भाविक भक्तांच्या उपस्थितीनं बोटा नगरीला देहू नगरीचं स्वरूप प्राप्त झालंय। संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळांनी भेट दिली असता बोटा ग्रामस्थांच्या वतीनं सप्ताह आयोजक पठार भागाच्या वतीनं गावचे सरपंच पांडुरंग शेळके, माजी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके यांनी आमदार अमोल खताळ यांचा सत्कार केला। यावेळी खताळ यांच्या समवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते व्यवस्थापन समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर डोके, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शैलेश फटांगरे, शिवसैनिक गुलाब भोसले, पूजा सोनवणे, अमित शेळके, खंडू जाधव, अमित कुलकर्णी, पप्पू कोरकुटे, सचिन बोडके, रवी शेळके, विजू पानसरे, रमेश काळे, दत्तात्रय महाराज भोर, किशोर महाराज धुमाळ, अमोल महाराज बोडके, अक्षय महाराज बोडके आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय त्रि शतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा निमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताहासाठी उपस्थित सर्व भाविक भक्तांनो, सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो। आज मी माझं भाग्य समजल, मला यापूर्वी आमदार झाल्यानंतर एक साकूरच्या सप्त्याला माझे बऱ्यापैकी अजून आभाराचे कार्यक्रम सुद्धा झाले नाही, परंतु मला माझ्या आईवडिलांची पुण्याई म्हणेल मी, जी माझी आई गेल्या कित्येक वर्षापासून वारकरी संप्रदायामध्ये आज प्रत्येक दिंडीला, माझा साखरपुडा ज्या दिवशी होता त्या दिवशी सुद्धा माझी आई दिंडीला गेली होती पण ती परत आली नाही, पायी वारीला गेली होती। म्हणजे माझ्यावर सुद्धा संस्कार, मी तुमच्या सारखाच एक वारकरी संप्रदाय कुटुंबातील आहे। आज माझं भाग्य आहे की मला तुकोबाराय महाराजांच्या वंशजांचे आशीर्वाद भेटले, त्यांना त्यांच्या वाणीरूपी शब्दातून शेवट काही मिनिटं मला ऐकायला भेटले। निश्चित एक प्रसन्न झालो। माझ्या विजयामध्ये आपल्या सर्वांचा वारकरी संप्रदायाचा खूप मोठा वाटा आहे, हे मी नाकारू शकत नाही। मला उघड सांगायला सुद्धा कधी कमीपणा वाटणार नाही। मी ज्या धर्मात काम करतो, ज्या धर्माचं काम करतो, महाराजांनी सांगितलं, अतिशय उत्कृष्ट नियोजन या सप्त्याचं सुरू आहे। कार्यक्रम सुद्धा खूप छान पद्धतीने सुरू आहे। महाराज आपल्यावर एक संस्कार आहे, धर्माचं काम करताना गुप्तपणे झालं पाहिजे, तेव्हा तुम्ही निश्चित राहा। उद्या किंवा मी गेल्यानंतर माझे माणसं आपल्याशी संपर्क करतील धर्माच्या कामासाठी। हा तुम्ही निवडलेला तुमचा मुलगा, तुमचा भाऊ कधीच कमी पडणार नाही याची शाश्वती देतो, खात्री देतो। येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला या सप्ताहाचं नियोजन भोर महाराज असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, ग्रामस्थ असतील, बोटा भागातील सर्वांचं सुद्धा अभिनंदन करतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।